लेकीचा सर्पदंशाने मृत्यू. कुटुंबियांकडून दशक्रिया विधीत शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. लेकीचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियाकडून समाजाचे प्रबोधन होण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 28 मे रोजी पाडळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील तीर्था तुकाराम शिंदे वय वर्ष 5 ही आपल्या आजोळी मोहगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील घराजवळ अंगणात खेळत असताना घराच्या भिंतीला असलेल्या बिळातील सापाने तिच्या पायाला चावा घेतला. तीर्था ओरडल्याने आई व आजोबांनी तिला शिंदेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्पदंशाचे निदान न झाल्याने त्यांनी मुलीला घरी पाठवून दिले. मात्र घरी आल्यानंतर काही तासातच तीर्थाला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात घेऊन जात असताना दवाखान्यात पोहोचताच तीर्थाची प्राणज्योत मालवली. या घटनेने शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना पोटच्या गोळ्याचा लाडक्या लेकीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने दुसऱ्या कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू होऊ नये या भावनेतून आदर्श पाऊल टाकत जनजागृतीसाठी शिंदे परिवाराने स्वतःपासून सुरुवात करत दशक्रिया विधीच्या दिवशी AREAS फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नाशिक पश्चिम वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक AJ पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, SP झोपे, वनपरिमंडळ अधिकारी ठाणगाव, वनरक्षक हिवरे, GA पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन संस्थेचे सुशांत रणशूर, सर्पाभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याकडे आढळणारे प्रमुख 4 विषारी सर्प, त्यांचे विषाचे प्रकार, सर्पदंश टाळण्यासाठी उपाययोजना, सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्राथमोपचार यावर कृतीशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले. या कामी रणशूर यांच्या सोबत आलेले संस्थेचे सर्पाभ्यासक अमोल सोनवणे चितेगाव, राहुल नाईक नाशिक, विक्रम कडाळे देवळली कॅम्प यांनीही उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली. या प्रसंगी उपस्थित जनसमुदायास साप, बिबट्या प्राण्याविषयी माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पाडळी येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन तसेच पंचक्रोशीतील शिंदे परिवाराच्या नातेवाईकांनी मेहनत घेतली. दरम्यान या घटनेविषयी मुलीचे मामा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी लाडकी भाची घराजवळ खेळत असताना तिला सर्पदंश झाला, पण ही गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. मात्र माझ्या वडिलांना तसा संशय आल्याने आम्ही तिला जवळच्याच गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो. मात्र ही गोष्ट तेथील डॉक्टरांच्याही लक्षात न आल्याने उपचाराविनाच माझ्या भाचीला घरी पाठवल्याने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला. आमची लाडकी आमच्यापासून हिरावली गेली. मात्र दुसऱ्या कोणाच्याही घरातील व्यक्तीचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये म्हणून आम्ही पुढाकार घेत गावातील किंवा पंचक्रोशीतील एकही व्यक्तीवर असा प्रसंग ओढवू देणार नाहीत. याची सुरुवात शिंदे व भिसे परिवाराने करून दिली. शून्य सर्पदंश जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली, अशी प्रतिक्रिया मयत मुलीचे मामा सुदाम भिसे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पाडळीच्या माध्यमिक विद्यालयातही जनजागृती अभियान संपन्न झाले. तीर्था शिंदे या मुलीच्या दशक्रिया विधीत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान घेत असताना तेथे पाताळेश्वर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचे गांभीर्य लक्षात घेत विद्यालयात कार्यक्रम घेण्याची विनंती केली असता फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान व मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान घेण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक SB देशमुख, BR चव्हाण, अरविंद निकम, SS कोटकर, RT गिरी, MS शेख, सविता देशमुख, CB शिंदे, KD गांगुर्डे, SD पाटोळे, RS ढोली, AB थोरे आदी उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.